मित्रमैत्रिणींनो, प्रत्येकाला काही ना काही हॉबी असते, छंद असतात. कोणाला गाण्याचा छंद असतो, कोणाला चित्रकला, शिल्पकला, शिवणकाम, विणकाम, स्पोर्ट, ट्रॅव्हलिंग, कुकिंग. प्रत्येकाला काही ना काही छंद असतो आणि असलाच पाहिजे. जर ज्या माणसाला काहीच छंद नसतो, तो कायम असा मरगळलेला असतो, कंटाळलेला असतो. अरे ओ, ह्या वयात म्हणजे उतार वयात तर त्याची खूप वाईट अवस्था असते. कारण त्याला खूप कंटाळा येतो, त्याच्याशी बोलायला कोणी नसतं, त्याच्याबरोबर गप्पा मारायला कोणी नसतं आणि मग त्याला असे दिवस कसे काढावे, कसे ढकलावे, खूप बोरिंग आयुष्य होऊन जातं. मग त्याचं चालू होतं की देवा, माझं कसं होईल, माझं कसं होईल, मला मुलं सांभाळतील का, मला सुना सांभाळतील का, आणि मग माझ्या मतात पण कसं जाणार. आणि मग मनात वेगवेगळे संशय यायला सुरुवात होते की सून माझ्याविषयी काही वाईट बोलत तर नसेल, मुलगा माझ्याशी नीट वागेल का, नवरा माझ्यावर प्रेम का करत नाही अशी. आणि आता बरं आहे, ह्या वयात माझं कोण करणार, कसं करणार, अशा या वाईट विचारातच बायकांचं सगळं आयुष्य निघून जातं. आणि मग नंतर हातपाय बसल्यानंतर मग आठवतं, अरे आपण तर उभ्या आयुष्यात काहीच केलं नाही. आपलं सगळ्या इच्छा, आकांक्षा, ध्येय सगळे संसाराच्या रगाड्यात दाबून टाकले. आपण आपलं पूर्ण तारुण्य असंच गेलं. पण आता वयाच्या 40 नंतर, 50 नंतर, 60 नंतर सुद्धा आपण काहीतरी करायला पाहिजे. वेगवेगळे छंद जोपासायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला लोक काय म्हणतील, मुलं काय म्हणतील, ते आपल्याला सांभाळतील की नाही, नवरा आपल्यावर प्रेम का करत नाही, हे सगळे विचार येणारच नाही. कारण आपल्याला असे विचार करायला वेळच मिळणार नाही. समाज काय म्हणेल, हे काय म्हणेल, ते काय म्हणेल, याचा विचार करायला आपल्याला वेळच मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल, तुम्हाला कसला छंद आहे, आम्हाला सांगता, पण तुम्हाला कसला छंद, कसली हॉबी आहे. मित्रमैत्रिणींनो, मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मला वेळ मिळाला नाही. कारण लहानपणी शाळा, कॉलेज, नंतर लग्न झाल्यानंतर नोकरी, संसार, 40 वर्ष नोकरी केली, वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची कामं, यामध्ये मला तसा वेळच मिळाला. तरी मी वेळात वेळ काढून, बघा तुम्ही, शिवणकाम, विणकाम, भरतकाम, पुन्हा आणखी ज्वेलरी बनवणे, वाचन करणे, लिखाण करणे, ह्या सगळ्या गोष्टी मी शिकून घेतल्या आणि माझे छंद मी फावल्या वेळात मी जोपासत राहिले. आणि आता मी सध्या VRS घेतलेली आहे. आणि नंतर सुद्धा मला असं घरात बसून राहायला आवडत नाही ना, आवडणार आहे नाही. तरी मी घरात बसून सुद्धा मी माझे सगळे छंद मी जोपासत आहे, जोपासणार आहे. आता तुम्ही म्हणाल, काय करता. अहो, मी विणकाम, भरतकाम, शिवणकाम या सगळ्या गोष्टी अजूनसुद्धा मी करते. मी वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवते. प्रोडक्ट्स म्हणजे ज्वेलरी बनवणे, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स बनवणे, म्हणजे वेगवेगळे आयुर्वेदिक पावडरी, पुन्हा आयुर्वेदिक चूर्ण, ह्या अशा वस्तू बनवल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. आणि वाचन जास्त असल्यामुळे आयुर्वेदिक उपाय कसे करावे, का करावे आणि कशावर करावे हे सुद्धा आपल्याला समजतं. यामुळे माझ्या बाबतीत तरी अजून मी डॉक्टरकडे जात नाही आणि अजूनही गेले नाही, मला त्याची गरजच पडली नाही. आणि शिवाय वेगवेगळे प्रकारचे दागिने, म्हणजे इमिटेशन ज्वेलरी, पुन्हा वेगवेगळ्या रुखवतावरच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, लोकरीच्या वेगवेगळ्या वस्तू बनवणे, वेगवेगळे स्वेटर बनवणे, वेगवेगळे लेडीज जॅकेटं बनवणे, जेंट्स मफलर बनवणे, ह्या अशा सगळ्या वस्तू मी तयार करते आणि मला ते आवडतं पण करायला.
आणि काही आजूबाजूच्या लोकांना माहिती झालेलं आहे. त्यामुळे काही लोक गिफ्ट देण्यासाठी, लहान मुलांना घालण्यासाठी किंवा लग्नामध्ये रुखवत म्हणून माझ्या वस्तू घेत राहतात. तसेच ज्या लोकांना आयुर्वेदाचे महत्त्व पटलेले आहे ते माझ्याकडून आयुर्वेदिक दंतमंजन, आयुर्वेदिक तेल, पुन्हा वेगवेगळे चूर्ण, वेगवेगळ्या पावडरी घेत राहतात आणि स्वतःवर उपचार करत असतात. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की माझ्या या वस्तूंचा माझ्या प्रॉडक्ट्सचा सगळ्यांना छान उपयोग होतो. आणि मी तुम्हाला भाषण देत नाही आहे, पण मी माझ्या या हॉबीजमुळे, छंदांमुळे मला कोण काय म्हणतं, कोण काय नाही, किंवा समाजामध्ये मला मान सन्मान आहे की नाही, किंवा नंतर माझ्यावर वाईट वेळ येईल तेव्हा, किंवा मी मेल्यानंतर सुद्धा कोणी माझ्या शेवटी तरी येईल का नाही, कोणी माझ्यासाठी रडेल की नाही, हा मी विचार करत नाही. ते नंतर ज्याचं त्याचं कर्म, ज्याच्या त्याच्या बरोबर. आणि दुसरी गोष्ट, जे आपले प्रेमाचे असतात ते बरोबर आपल्याला सांभाळून राहतात, त्यांचं आपल्याकडे लक्ष असतं. पण आपलं मन आपण सुखी ठेवलं पाहिजे, थाऱ्यावर ठेवलं पाहिजे. आपलं मन सुखी तर जग सुखी. आपण स्वतःही आनंदी राहावे आणि आजूबाजूच्या लोकांना, घरच्या लोकांनाही आपण सुखी ठेवावे, अशीच माझी धारणा आहे आणि अशीच माझी इच्छा पण आहे. आणि त्याप्रमाणे मी वागत राहते. आणि मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय सांगू, मी तुम्हाला जास्त बोर करत नाही. पण माझा हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल तर मला व्ह्यू करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.